तुम्हाला मी सांगतो आम्ही कोण आहे. आम्ही आहे ना ते लँडमाइन्स आहोत. लँडमाइन्स म्हणजे काय माहिती, आमच्यावरती पाय पडला की आम्ही फुटतो. बाळासाहेबांचे एक एक विचार हे बॅलिस्टिक मिसाईल. एक विचार फुटला ना की आकाशात तारे दिसतात. मुंबईमध्ये महापौर हा बाळासाहेबांचाच असावा, बाळासाहेबांचाच असावा, बाळासाहेबांचाच असावा. जन्मशताब्दी वर्ष आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक महापौर मधून तिथे भगवा घेऊन तिथे बसला पाहिजे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, ओम नमो श्री दंबाकाली. मुंबईत आणि महाराष्ट्रात बाळासाहेबांनी स्वतःचं कायमचं वर्चस्व स्थापन करून मगच आम्हा सर्वांना हा महाराष्ट्र हाताशी दिला, ही समजूत बाळगणारे आम्ही आहोत. महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी बाळासाहेबांच्या सेतूशिवाय पर्याय नाही, हे या निवडणुकीतून सिद्ध झालं. मी मोदींचा 100% समर्थक आहे. 2014 मध्ये हर हर मोदी म्हणून काम केलेलं आहे, नमो नमो म्हणून काम केलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल 2019च्या निवडणुकीमध्ये मी 2 वेळा कमळाचं बटन दाबलं, आपण मला प्रभू श्री राम दिले. मी अजून एकदा कमळाचं बटन दाबेन, आपण मला कैलाश भारतात आणून देणार का, ही भूमिका मांडून एबीपी माझ्यावरती माझी क्लिप अजूनही चाललेली आहे. पियुष गोयलांना हे बघा, ही कवड्याची माळा घालून दिलेली, हे वाजवलेलं, हे कामाख्याचं शिंग. हे सगळं कशासाठी केलं? हे सगळं केलं याच्यासाठी की भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी, मोदी सत्तेत यावे म्हणून. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, मी थाळी वाजवली. त्यांनी दिवे लावायला सांगितले, मी दिवे लावले. त्यांनी नोटबंदी केली, मला काहीच अडचण झाली नाही. देश हितासाठी त्यांनी जे काही निर्णय घेतले ते मी मान्य केले. सिंदूर ऑपरेशन सांगितलं, आम्ही मनाची तयारी ठेवलेली. मोदीजींनी सांगितलं सिंदूर ऑपरेशन आहे, या हद्दीवरती आपल्याला लढायची गरज आहे, आम्ही 100% गेलो असतो. या देशामध्ये प्रभू श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आज नरेंद्र मोदी, या 4 नावांना आम्ही हिंदुत्वाच्या बांधणीसाठी, विकासासाठी, संरक्षणासाठी अगदी डोक्यात बसवून ठेवलेलं आहे. देशामध्ये मोदी आहेत, राज्यामध्ये फडणवीस सरकार आहे. ज्या वेळेला लोकसभेमध्ये काही प्रमाणात 400 वरून 240 वर यायची पाळी आली, त्याच्यानंतरची जी परिस्थिती होती, त्यावेळी सुद्धा निवडणुकीच्या अगोदर हिंदू धर्माला फडणवीसांची गरज आहे, हे स्टेटमेंट नवभारत या पेपरामधनं आम्ही दिलेलं. ज्या वेळेला फडणवीस निवडून आले त्यानंतर सुद्धा गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आणि गायीचे काही प्रमाणातही गोहत्या कमी झाली, म्हणून आम्ही त्यांना कामधेनूचं मॉडेल तिथे देऊन आलो. या महाराष्ट्रासाठी, या मुंबईसाठी बाळासाहेब ठाकरे हे एक सुरक्षा कवच आहे. 92 मध्ये जेव्हा दंगली झालेल्या तेव्हा बाळासाहेबांनी असं म्हटलं नव्हतं शिवसैनिकांना की जाऊन मराठी माणसाची रक्षा करा. बाळासाहेबांनी असं सांगितलेलं हिंदुत्वाची रक्षा करा, हिंदूंसाठी रस्त्यावर उतरा, हिंदूंसाठी तुम्ही रस्त्यावर उतरून हिंदूचं रक्षण करा. मी बाळासाहेबांचा समर्थक आहे. त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आलो परवा मी. ही जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षामध्ये बाळासाहेबांचा शिवसैनिकाने तिथे वर्षभर काम केलं पाहिजे. बाळासाहेबांचा शिवसैनिक महापौर मधून तिथे भगवा घेऊन तिथे बसला पाहिजे. प्रश्न हा आहे की या नगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच 28 मुसलमान नगरसेवक आले. माझी मुसलमानांबद्दल पण अडचण नाही. बाळासाहेबांनी तो पण भेद कधी पाळला नाही की जे देशप्रेमी मुसलमान आहेत त्यांच्याबद्दल काहीच अडचण नाही असं बाळासाहेब म्हणायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण असं काही केलं नाही, कारण त्यांच्या पण सैन्यात मुसलमान होते असं म्हणतात, असं काही लोकांच्या वाचनात आलंय. प्रॉब्लेम इथे आहे की 100 कोटी हिंदूंच्या बाबतीत 15 मिनिटांची अभद्र भाषा करणाऱ्या MIMचे 8 लोक निवडून आले. कालची क्लिप बघितली मी मुंबईतली, कैसे हरा दिया, ही सुरुवात आहे. पण जेव्हा अडचण होणार तेव्हा ह्याच बाळासाहेबांचे विचार पुन्हा एकदा प्रकर्षाने पेटून उठणार. पुन्हा एकदा प्रकर्षाने हा महाराष्ट्र ज्या वेळेला पेटेल तेव्हा बाळासाहेबांच्या विचारांनीच हा महाराष्ट्र चालणार. मुंबईमध्ये महापौर हा बाळासाहेबांचाच असावा, कारण हे सर्व काही देशभरामध्ये राज्य होण्याच्या अगोदर जर एक हाती हिंदुत्वाचा जर कोणी विडा उचलला होता तर हे आमचे बाळासाहेब होते. आम्ही तुळजापूरला जातो, आम्ही देवी तुळजाभवानीची माळ जातो, कवडीची माळ. आम्ही कामाख्याला जातो, आम्ही कामाख्याची पूजा करतो. मी परत एकदा कामाख्याला जाऊन आलो. कामाख्याला पण बोललो की देवी सुबुद्धी दे,
सुबुद्धी दे. त्याच कामाख्याला मोदीजी सुद्धा जातात, अमित शहा सुद्धा जातात, जेव्हा इलेक्शन असतं तिकडे जातात. तिलाच सांगितलं की बाबा यांना सुबुद्धी दे की महाराष्ट्रामध्ये मेसेज पाठवा की जी जागा बाळासाहेबांची आहे ती बाळासाहेबांना मिळावी. बाळासाहेबांचं खरं स्मृतीस्थळ हे शिवाजी पार्कला नाहीये, बाळासाहेबांचं खरं स्मृतीस्थळ ती बृहन्मुंबई महानगरपालिका. तुम्हाला मी सांगतो आम्ही कोण आहेत. आम्ही आहे ना ते लँडमाइन्स आहोत. लँडमाइन्स म्हणजे काय माहिती, आमच्यावरती पाय पडला की आम्ही फुटतो, आमच्यावरती पाय नाही पडला ना आम्ही फुटत नाही. नीट समजून घ्या, आम्ही लँडमाइन्स आहोत. बाळासाहेबांचे एक एक विचार हे बॅलिस्टिक मिसाईल आहे. एक विचार फुटला ना की आकाशात तारे दिसतात. एका विचाराने जो माणूस युद्ध संपवू शकतो, एका विचाराने जो माणूस सर्व आपल्या हिंदू धर्माला सुरक्षा कवच देऊ शकतो, त्याच मुंबईचं साम्राज्य त्याच्याच जनशताब्दीच्या वर्षामध्ये जर आपण संपवायला निघालो तर आपल्यासारखा धडबदरी कोण नाही. आणि म्हणून विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीत हे जन्मशताब्दी वर्ष शिवसेनेच्या महापौराच्या नेतृत्वाखाली आपण साजरं करूया आणि त्यासाठी शिवसेनेचा महापौर महानगरपालिकेमध्ये बसवूया. ही कळकळीची विनंती मी खरोखर त्या कामाख्या देवीच्या आणि तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होईल.